निवेदन ही एक कला आहे हे आजपर्यंत कोणी मान्य करत नाही. पण संपूर्ण कार्यक्रम हा त्या सूत्रसंचालकावर अवलंबून असतो. सूत्रसंचालक या नावातच आहे ना की कार्यक्रमाचं सूत्र अतिशय सुसूत्रपणे पुढे जो नेतो तो सूत्रसंचालक, आणि त्याला ते सगळं बांधून ठेवावं लागतं. खरं म्हणजे संपूर्ण कार्यक्रम बांधून ठेवण्याची कला त्याच्याकडे असते. त्यामुळे निवेदन ही एक उत्तम कला आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास हा लागतोच. उत्तम निवेदक तोच होऊ शकतो जो उत्तम लिहू शकतो. आता वेगळं होतं, कारण आता जे सगळे चॅनलचे इव्हेंट होतात त्याच्यामध्ये कलाकार जे असतात ते निवेदन करतात, पण त्यांना निवेदन लिहून दिलं जातं. ते असे हार्डकोड निवेदक असं नाही म्हणता येणार त्यांना. पण आपल्याला निवेदन करायचंय तर मग लिहिता आलं पाहिजे. निवेदन नेमकं कसं करावं, निवेदनाचे प्रकार नेमके काय काय असतात, किंवा किती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. म्हणजे आता बघ ना, गाण्याचा एखादा कार्यक्रम असतो, एखादं पुस्तक प्रकाशन असतं, एखादा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो, किंवा अगदी एखादा राजकीय कार्यक्रम असतो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं निवेदन करताना तुम्हाला त्याची तयारी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. नमस्कार. अमृता फिल्म्सच्या 1 on 1 कार्यक्रमात मी उत्तरा मोने आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 1992 पासून निवेदनाच्या क्षेत्रात मी काम करायला सुरुवात केली आणि मग आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र, अनेक जाहीर कार्यक्रम या सगळ्यांमध्ये सूत्रसंचालन करायला लागले. अनेक मुलाखती घेतल्या. चित्रपट क्षेत्रातल्या तर अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती झाल्या, म्हणजे मी म्हणेन की कोणाचंही नाव घ्या त्यांची मुलाखत केली आहे. ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे, अभिमान आहे, समाधान आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. अगं हो 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 जरा थांब, मला तुझी ओळख करून देऊ दे सगळ्यांना. काहीतरी मला बोलायला ठेव. मी नेहमीसारखी सुरुवात केली. आज उत्तरा मोने माझ्या कार्यक्रमात आली आहे गप्पा मारायला अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये. उत्तरा, तूच आता कार्यक्रमाची सुरुवात केली आहेस, तर तू या क्षेत्रात कशी आलीस ते तू मला सांग. नक्की. पण अमृताताई, मला सगळ्यात आधी इथे येऊन खूप बरं वाटलेलं आहे. आणि अमृता फिल्म्सचं नाव तर आहेच, पण मला असं वाटतं की अमृता फिल्म्स हे होण्या आधीपासूनचं आपलं नातं आहे, कारण आपण दोघी दूरदर्शनच्या आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ही मैत्री जी आहे ना ती मला जास्त महत्वाची वाटते, आणि म्हणून मला इथे येऊन खूप बरं वाटलं. आणि आज 1 on 1 गप्पा होणार आहेत, त्या गप्पांसाठी मलाही खूप मजा येणार. नक्कीच. तू म्हणालीस तसं की कशी आले या क्षेत्रात. एकतर निवेदन करायचं हे पहिल्यापासून ठरवलं होतं, आणि शाळा, कॉलेज इथपासून वेगवेगळे कार्यक्रम करत आले. कॉलेजमध्ये असताना खूप आम्ही कार्यक्रम केले. म्हणजे आमचे जयवंत सर होते, खरं तर ते गणिताचे प्राध्यापक, पण त्यांनी आम्हाला संगीताची गोडी लावली. आणि माणिक टेंबे, आमच्या त्या माणिकबाई आम्ही म्हणतो त्यांना, तर त्या दोघांनी आम्हाला जे काही गोडी लावली ना या सगळ्याची, तिथून कुठेतरी सुरुवात झाली की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातलं ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ही कुठेतरी त्यांनी दिलेली शिकवण होती. मग कॉलेजमध्ये खूप कार्यक्रमांचं निवेदन केलं, आणि कॉलेज संपल्या लगेच, म्हणजे मला आठवतंय माझं ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट्स पण आली नव्हती, तेव्हा आकाशवाणीवर निवेदक हवेत अशी एक जाहिरात आली. निवेदक हवेत पेक्षाही प्रोडक्शन असिस्टंट हवेत अशी जाहिरात होती. आणि मग मी परीक्षा दिली. 1700 मंडळी होती, आणि त्या 1700 लोकांमधनं आमची फक्त 17 जणांची निवड झाली. आणि त्या 17मधनं मग नंतर त्यांनी जाहीर केलं की आपण ऑडिशन घेणार आहोत आणि यातनं निवेदक निवडले जाणार आहेत. त्या 17मधनं जेव्हा पुन्हा ऑडिशन झाली आणि त्यातनं जे 3 जण निवडले गेले त्यातली मी एक आहे. आणि आता आज ते 2 जण कुठे आहेत मला माहित नाही, पण मी मात्र 1992 पासून आजपर्यंत या निवेदनाच्या क्षेत्राला छान धरून राहू शकले. त्याच्यामुळे मग आकाशवाणी झालं, दूरदर्शन झालं. दूरदर्शनचंही 1992 हे साल माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण 1992च्या ऑगस्टमध्ये मी आकाशवाणीची परीक्षा दिली आणि तिथे ऑडिशन पास झाले. त्याच्यानंतर 92च्याच डिसेंबरमध्ये मी दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम केला. नीना राऊत आपल्या निर्मात्या होत्या तेव्हा, आणि नीना राऊतांनी म्हणजे पहिलाच जो कार्यक्रम मी केला तो इतका चॅलेंजिंग होता. मला आठवतं ते कुटुंब वर्ष होतं, आणि कुटुंब वर्षाच्या निमित्ताने आम्ही 6 जोड्या बोलावल्या होत्या. एका घरात राहणाऱ्या 6, म्हणजे
कोणी सासू सून, कोणी आजी आणि मुलगी, कोणी 2 जावा, अशा 6 पेअर बोलावल्या होत्या. आणि आज जसे आपण बसलोय गप्पा मारतोय तसं ते होतं, पण कॅमेरा आपल्यावर असतो आणि मग ती दुसरी जोडी उठून जाईपर्यंत आपल्याला थेट त्या कॅमेराशी बोलायचं असतं. ही सवय त्या पहिल्याच कार्यक्रमात लागली. त्यामुळे त्या 6ही जोड्या म्हणजे लिटरली असं होत होतं की मी कॉम्पेअरिंग करत होते की एक जोडी उठून जायची, दुसरी येऊन बसायची, तोपर्यंत मला बोलत राहायचंय कॅमेराकडे बघून. सो पहिल्याच कार्यक्रमात इतकी छान तयारी झाली की मग नंतर स्त्री विविधा झालं, हॅलो सखी झालं, सुंदर माझं घर केलं. आणि हॅलो सखीची माझी पहिली मुलाखत ही आशा भोसलेंची होती. दिवाळीतला कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तो कार्यक्रम हॅलो सखीची एक वेगळी सुरुवात झाली. आणि मग प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आकाशवाणी जेव्हा सुरू झालं तेव्हा आकाशवाणीची पहिली 6 वर्ष मुंबई बोला मी निवेदन करत होते. आणि त्यानंतर मग FM आलं. तर गंमत सांगते तुला अमृताताई की FM जेव्हा सुरू झालं तेव्हा तयारी पूर्ण म्हणजे आमचं एकतर आम्हाला ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग झालेली मी एकटीच होते. त्यामुळे आकाशवाणीचं जे FM आहे ते मी सुरू केलं, म्हणजे मी पहिली अनाउन्समेंट केली. सो ह्याचाही मला खूप आनंद आहे की अशा खूप छान छान गोष्टी मला करता आल्या. आणि मग 92 पासून रेग्युलरली निवेदन. मात्र मी एक ठरवलं होतं की फक्त निवेदन नाही तर लेखन आणि निवेदन, कारण उत्तम निवेदक तोच होऊ शकतो जो उत्तम लिहू शकतो. आता वेगळं होतं, कारण आता जे सगळे चॅनलचे इव्हेंट होतात त्याच्यामध्ये कलाकार जे असतात ते निवेदन करतात, पण त्यांना निवेदन लिहून दिलं जातं. ते असे हार्डकोड निवेदक असं नाही म्हणता येणार त्यांना, पण आपल्याला निवेदन करायचंय तर मग लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे मग मी लेखन आणि निवेदन असे एकमेकांना पूरक गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात केली. आणि आज 32 वर्ष या क्षेत्रात आहे. एक गंमत सांगायची आहे, हे अनेकदा लक्षात आलंय, मला माहित नाही लोकांच्या किती लक्षात आलंय, जे हे मोठे मोठे कलाकार असतात ना ते जेव्हा निवेदनाला उभे राहतात तेव्हा त्याला असं काहीतरी एक ठरलेलं असतं त्या ऑर्गनायझरचं आणि त्या निवेदकाचं की तुम्ही थोड्या वेळाने, आता मी हे गोष्ट सांगितल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल, कार्यक्रम संपता उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्या निवेदकालाच अवॉर्ड दिलं जातं की उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट डिरेक्टर म्हणून त्या जो मोठा कलाकार तिथे निवेदक म्हणून काम करत असतो त्याला अवॉर्ड दिलं जातं. हे मला वाटतं त्यांच्या आतून आधी ठरलेलं असावं, कारण अनेकदा ही गोष्ट लक्षात आलेली आहे. तुझ्या आली आहे का लक्षात? अशी गोष्ट आली आहे लक्षात? तुला असं वाटतं का की अरे हे निवेदकाचं काम आहे, अभिनेत्याने अभिनय करावा, 100% करतायत 100%. तर त्याला असं त्यांचं काहीतरी कॉम्प्रोमाइज झालेलं असू शकतं. पण 100% मला एवढं वाटतं की कलाकारांनी अभिनय करावा, निवेदकांनी निवेदन करावं. हो, कारण निवेदन ही सोपी गोष्ट नाहीये. एक्झॅक्ट. त्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो. खूप ज्या व्यक्तीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा ज्या कार्यक्रमाला तुम्ही जाताय, एखादा जर साहित्यिक कार्यक्रम असेल तर तुम्हाला त्या साहित्याची नॉलेज असलं पाहिजे, त्याचा अभ्यास असला पाहिजे. तुम्हाला त्यातलं एखादी गोष्ट सांगताना ती तुम्हाला तेवढ्या अधिकारवाणीने सांगता आली पाहिजे. उगीच हा हु काहीतरी कोणाचे विनोद करायचे हे करायचे म्हणजे निवेदन नाही. अगदी खरं सांगितलंस तू. म्हणजे असं वाटतं की सोपं वाटतं. आणि मी तुला सांगू, निवेदन ही एक कला आहे हे आजपर्यंत कोणी मान्य करत नाही, पण संपूर्ण कार्यक्रम हा त्या सूत्रसंचालकावर अवलंबून असतो. सूत्रसंचालक या नावातच आहे ना की कार्यक्रमाचं सूत्र अतिशय सुसूत्रपणे पुढे जो नेतो तो सूत्रसंचालक. आणि त्याला ते सगळं बांधून ठेवावं लागतं. खरं म्हणजे संपूर्ण कार्यक्रम बांधून ठेवण्याची कला त्याच्याकडे असते. त्यामुळे निवेदन ही एक उत्तम कला आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास हा लागतोच. मला वाटतं त्याचे कोर्सेस पण असतात निवेदनाचे. आता मी घेते कोर्सेस. हो ना. कारण खूपदा बघतो आपण की ते जे सो कॉल्ड निवेदक असतात ते येतात, प्रेक्षकांमध्ये येतात, वेडे चाळे करतात, काहीतरी फालतू प्रश्न विचारतात आणि हास्य आपण निर्माण करतोय असं दाखवतात. तर तसं नसतं. आता तू जे कोर्सेस घेतेस ते म्हणाली, तर त्याच्यात काय शिकवतेस किंवा एक काय असं एक गाईडलाईन द्यायला? कारण अनेक जण आहेत की ज्यांना निवेदन करावंसारखं वाटतं आणि खरोखर त्यांच्यात ती कला असते किंवा त्यांचा अभ्यास असतो, साहित्याचा अभ्यास असतो. बरोबर. तर मला थोडक्यात सांग ना, तू काय म्हणजे ते करते? नक्की. आता काय झालं की आता मी म्हटलं तसं की हा इतक्या वर्षाचा स्पॅन गेल्यानंतर फक्त निवेदक असं न राहता निवेदनाकडनं
मी अनेक वेगवेगळ्या म्हणजे त्याला पूरक अशा गोष्टी ज्या आहेत त्या मी करत गेले. त्यातलंच एक महत्वाचा मुद्दा जो आता तू म्हणलीस कोर्सेसचा, तर कलाविष्कार नावाने मी परफॉर्मिंग आर्ट स्कूल सुरू केली. आणि मी त्यापूर्वी 11 वर्ष रचना संसदला म्युझिक स्कूल चालवलं, त्याची मी प्रिन्सिपल होते. आता त्यानंतर मी असा विचार केला की अनेक कला अशा आहेत, परफॉर्मिंग आर्ट आहेत, की ज्याचं शिक्षण जर आपण दिलं तर लोकांना त्याचा फायदा होईल. मग मी सुगम संगीताचा डिप्लोमा कोर्स आमच्या कलाविष्कारमधनं आम्ही देतो. काही छोटे छोटे कोर्सेस असतात 3-3 महिन्याचे, जे संगीताचे कोर्सेस आहेत, बॉलिवूड सिंगिंग आहे, कराओके आहे, सुगम संगीताचे कोर्स आहेत. सो असे काही 3-3 महिन्याचे कोर्स असतात. 2 वर्षाचा सुगम संगीताचा डिप्लोमा, जो की भारत सरकारची अफिलिएशन आहे त्या कोर्सचं, तो असा कोर्स आपण घेतो. या व्यतिरिक्त निवेदनाचा विषय आहे, तर निवेदन नेमकं कसं करावं, निवेदनाचे प्रकार नेमके काय काय असतात, किंवा किती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. म्हणजे आता बघ ना, गाण्याचा एखादा कार्यक्रम असतो, एखादं पुस्तक प्रकाशन असतं, एखादा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो, किंवा अगदी एखादा राजकीय कार्यक्रम असतो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं निवेदन करताना तुम्हाला त्याची तयारी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. तर ही तयारी नेमकी कशी करा, कसं बोला, तुम्ही कसे उभे राहा, कसे बसा, कसे तुमचे हातवारे असले पाहिजेत, पोस्चर गेस्चर काय असलं पाहिजे, इथपासून ते तुम्ही कसं बोललं पाहिजे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही त्या कोर्समध्ये शिकवतोय. आता मी जसं इतके वर्ष केलं, त्याच्याही कितीतरी वर्ष आधीपासून तू निवेदन करतेस. दूरदर्शनला आम्ही नवीन नवीन आलो तेव्हा मी तुला पाहिलेलं होतं, पण तू पुढे फार निवेदनाच्या क्षेत्रात काही केलं नाहीस, किंवा काही एकदम तू फिल्म्सकडे वळलीस. तर असं का वाटलं तुला? निवेदन तर खूप केलं, आणि सगळ्यात मोठं म्हणजे मी पोलिसांचं फंक्शन जे असतं, प्री दिवाळी फंक्शन, ते तर मला वाटतं मी 7-8 वर्ष केलं, आणि मी 1 रुपया त्याचा घेत नव्हते. कारण हे पोलिसांचं आहे आणि आपल्यासाठी पोलीस रात्रंदिवस काम करत असतात, तर त्यांचे पैसे काय घ्यायचे. ते म्हणायचे, मॅडम तुम्हाला गाडी घेऊन येतो घ्यायला. म्हटलं गरज नाही, मी माझी स्वतः येईन. आणि त्यावेळेला हे फंक्शन पोलिसांची जी मुलं, पोलिसांच्या बायका किंवा पोलीस स्वतः ते परफॉर्म करायचे आणि तो कार्यक्रम करायचे. पण आता ते चित्र इतकं बदललेलं आहे की आता ते कॉम्पेअरिंग शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार असं केलं जातं, आणि त्यांना कोट्यांनी पैसे दिले जातात. अमृता फडणवीस तिथे गाणं गाते, म्हणजे पोलिसांची मुलं आता ते परफॉर्म करत नाहीत किंवा पोलीस करत नाहीत, परंतु आता सगळे फिल्म स्टार्स त्यांच्या कार्यक्रमाला येतात आणि ते कार्यक्रम केले जातात. त्यानंतर असे अनेक राजकारणाचे कार्यक्रम व्हायचे, ते कॉम्पेअर करायचे, इतर खूप करायचे. पण नंतर ते इतकं अतिच, आणि दूरदर्शन होतं, मुलं लहान होती, मला सगळं जमत होतं, आणि मला तर अनेक गोष्टी शिकायच्या होत्या, अनेक गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे पुढे मी हळूहळू निवेदनाचं बंद केलं आणि फक्त दूरदर्शनवरती न्यूज देत. बरोबर. तेच मला खूप आवडत होतं ते निवेदन, कारण आणि खूप चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये, आणि आपण जितकं करू तितकं कमी आहे. आता म्हणजे आम्ही जेव्हा प्रोटोकॉल असतो, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे किंवा राजकीय कार्यक्रम असतात, तेव्हा त्याचं स्किल एक परत वेगळं असतं. त्या सगळ्या गोष्टी प्रोटोकॉल सांभाळावा लागतो, नेमकं बोलावं लागतं, आणि तो विषयही पुढे न्यावा लागतो. त्यामुळे त्या क्षेत्रात चॅलेंजेस खूप आहेत. असे अनुभव सुद्धा खरं तर इतके आले आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आले, म्हणजे तूही केले असतेस तर तेही तुझे अनुभव आणखीन ऍड झाले असते. मला अनुभव आले म्हणाले तर मला काही चांगले अनुभव आणि काही वाईट अनुभव दोन्ही विषयी माहिती नक्की सांगेन. चांगल्या अनुभवांमध्ये अगदी मी 2 मोजके अनुभव सांगेन. एक म्हणजे आशा भोसले. आशा भोसलेंची आणि माझं एक नातं तयार झालं. ह्याला कारण अर्थात आकाशवाणीपासून त्याची सुरुवात झालं होतं असं की सुधीर फडकेंचा ना 75वा वाढदिवस होता, आणि त्या दिवशी संध्याकाळी आशाबाई तिकडे येणार कार्यक्रमाला, हे मला कळलं होतं. तर मी म्हटलं की बरं, तेव्हा माझी आशाबाईंची काही ओळख वगैरे नव्हती, तर मी थेट आशाबाईंना जाऊन भेटले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आकाशवाणीला आलं पाहिजे, तुमची मुलाखत करायची. आणि मग आम्ही छान गप्पा मारल्या, बोललो, त्या तयार झाल्या, मग त्या आकाशवाणीला आल्या आणि तिथे त्यांची मुलाखत झाली. मग दूरदर्शनला हॅलो सखी करायचं होतं, आणि हॅलो सखी त्याआधी मी सुंदर माझं घर करत होते. मग हॅलो सखी करायची सुरुवात झाली आणि दिवाळीतला स्पेशल एपिसोड करायचा होता. तर मग तेव्हा आशाबाईंना मी दूरदर्शनला बोलावलं, तेव्हाही त्या आल्या, आमची छान मुलाखत झाली, गप्पा सुंदर झाल्या. ती मुलाखत इतकी गाजली की लोकांनी खरंच खूप छान, आजपर्यंत लोक मला त्याची आठवण काढतायत. तिसरी गोष्ट आशाबाईंच्या बाबतीतली झाली म्हणजे दादासाहेब फाळके अवॉर्ड त्यांना ज्या दिवशी मिळालं, तर त्यावेळेला मी 9:30च्या बातम्यांचं गेस्ट कोऑर्डिनेशन करत होते.
तर त्या दिवशी, ज्या दिवशी जाहीर झाला त्याच दिवशी रात्री मी त्यांना 9:30च्या बातम्यांमध्ये घेऊन आले. त्यामुळे एक नातं खूप सुंदर तयार झालं. आशा भोसलेंसारखी एक उमदी व्यक्तिमत्व, ज्याला म्हणता येईल उमदा व्यक्तिमत्व होतं आहे त्यांचं, आणि त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. आणि त्या लहानपणी काय वाचायच्या, साने गुरुजी कसं त्यांनी वाचलेलं आहे, आणि साने गुरुजी श्यामची आई वाचून सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावर ते संस्कार कसे झाले हे त्यांनी खास सांगितलं. मी श्यामची आईचा उल्लेख मुद्दाम केला कारण एकतर तुझ्या फिल्म्सचंही कनेक्शन त्याच्याशी आहे, म्हणजे तुला तो विषय घेऊन फिल्म करावीशी वाटली हे मला खूप क्रेडिटेबल तुझं वाटतं. आणि या काळामध्ये अशा प्रकारची फिल्म करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आशाबाईंशी नातं ही एक सुंदर आठवण माझ्याकडे आहे. आणि अशीच एक आठवण महत्वाची, आशाबाईंचा विषय आला म्हणून सांगते. आशाबाईंची माझ्याकडे एक छान आठवण आहे. बरं. ते इतकं पटकन कोणाशी मिक्स होऊन जातात. आम्ही एकदा जयपूरला चाललो होतो आणि आमच्या बाजूच्या सीटवर आशाताई बसल्या होत्या आणि मी, माझे मिस्टर आणि आशाताई असे होतो. तर थोडं अंतर गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला एक विचारू का, मी आशा भोसले. तुम्हाला कोण ओळखत, अख्खं जग तुम्हाला ओळखतं, पण स्वतः येऊन तुमच्याशी कसं बोलावं मला थोडंसं बरं प्रशस्त वाटलं नाही, म्हणून मी बोलले नाही. आणि त्या शेजारीच बसल्या होत्या. त्या मला ना चहामध्ये बिस्किट बुडवून खायला आवडतं, तर मी तसं खाल्लं तर चालेल ना तुम्हाला असं काही वाटणार नाही ना. आणि मला वाटतं त्याने घरून घेऊन आले असते खारी बिस्किट. नाही आम्हाला पण खूप आवडतं, पण बिमार कसं खाणार. तर त्यांनी खारी बिस्किट आणले होते. ते खारी बिस्किट चहात बुडवून खाण्याची मजा वेगळी असते म्हणायला लागली. आणि मग छान अशा गप्पा झाल्या त्यांच्या. तर हा त्यांचा किस्सा आणि हा त्यांचा स्वभाव मला खूप आवडला की अजिबात संकोच न बाळगता त्यांनी ते चहामध्ये खारी बिस्किट बुडवून खाल्लं फ्लाईटमध्ये. अगदी अगदी. आणि तुला खरं सांगू का, आशाबाईंच्या बाबतीत की इतका संघर्ष त्यांनी पाहिलाय, पण तरी सुद्धा आयुष्याकडे सकारात्मकतेने कसं बघावं हे आशाबाईंकडनं नक्की शिकावं. म्हणजे मी नंतर लोकसत्तेसाठी पण एक मोठी प्रदीर्घ मुलाखत त्यांची केली ना, तेव्हा सुद्धा त्यांनी इतक्या बारीक बारीक गोष्टी त्याच्यात सांगितल्या होत्या. त्या म्हणल्या, एकच छोटी गोष्ट त्यांच्या आणखीन, म्हणजे आशाबाईंबद्दल खूप बोलता येईल, पण त्या म्हणल्या की माझ्याकडे इतक्या जर निगेटिव्ह गोष्टी येतात ना, त्या मी एका फडक्यात बांधते आणि काळ्या फडक्यात बांधते आणि म्हणे ते काळं फडकं त्याचं गाठोडं बांधते आणि कपाटात खोल कुठेतरी टाकून देते, म्हणजे म्हणे त्याचा विचारच येत नाही. हे जर प्रत्येकाने केलं तर खरंच आपलं आयुष्य किती सुंदर आहे हे कळू शकतं. दुसरी महत्वाची आठवण म्हणजे किशोरीताई आमोणकर. असंच एक किशोरीताईंशी नातं माझं खूप छान जमलं. आणि किशोरीताई आकाशवाणीला जवळपास 40 वर्ष आल्या नव्हत्या. सो ते खूप मोठं चॅलेंज होतं की ताईंना पुन्हा एकदा आकाशवाणीला घेऊन यायचं. आणि 40 वर्षांनी मी त्यांना आकाशवाणीला आणलं. गुरुपौर्णिमा होती, गुरुपौर्णिमेचा दिवस होता. आता त्यांची मुलाखत घ्यायला त्यापेक्षा चांगला दिवस कोणता. मी स्वतः गाणं शिकलेली आहे, मी मध्यमा पूर्ण आहे, त्यामुळे मला गाणं या विषयाबद्दलचं आणि गायक आणि या सगळ्याबद्दलचं एक विशेष प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांना गुरुस्थानी अर्थातच मानते. त्यांना फुलं दिली, नमस्कार केला, आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि निवेदकाचं हे एक कौशल्य कसं आहे त्याचं एक उदाहरण नक्की मला सगळ्यांना सांगायचंय की किती बारीक गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मी त्यांचं 67 सालातलं कोकणी गाणं जे आकाशवाणीवर रेकॉर्ड झालं होतं ते शोधून काढलं आणि ते त्यांच्या समोर लावलं. ताई इतक्या खुश झाल्या, त्या म्हणल्या की अरे हे तर माझ्याकडेही नव्हतं. आणि कोकणी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम, त्यामुळे त्यांना ते इतकं आवडलं, इतक्या गप्पा सुंदर झाल्या की त्यांनी ऑन एअर सांगितलं की मला पुन्हा एकदा यायला आवडेल. आणि मग 6 महिन्यांनी आम्ही पुन्हा एक वेगळा भाग केला आणि असं किशोरीताईंच्या 2 भागातनं आकाशवाणीची मुलाखत झाली. नंतर महाराष्ट्र टाइम्ससाठी मी 2 सांगीतिक संकल्पनांवर आधारित 2 लेख त्यांचे लिहिले त्यांच्याशी गप्पा मारून. त्यामुळे घरी सारखं जाणं येणं व्हायचं. त्याच्यामुळे किशोरीताईंसारख्या व्यक्तिमत्वाबरोबर भेटणं, बोलणं, एक नातं तयार होणं, असं अनेक दिग्गज लोकांबरोबर मला करता आलं. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन या 2 सशक्त माध्यमांमध्ये मला काम करता आलं. खरीच गोष्ट आहे, कारण मी त्याचा अनुभव घेतलाय, त्यामुळे मलाही कल्पना आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमाचे फायदे काय आहेत ते मला माहिती. पैसा खूप मिळाला नसेल, अगदी खरं आहे, परंतु जो मान मिळाला किंवा या मोठ्या मोठ्या लोकांची कॉन्टॅक्ट झाले हे खूप महत्वाचं आहे. आता उत्तरा, तू अनेक लोकांना भेटलीस, अनेक दिग्गजांना भेटलीस,
तर चित्रपट क्षेत्रातील कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटलीस, त्यांच्या मुलाखती घेतल्यास, त्याविषयी थोडं सांग. नक्की सांगेन. एक तर नाट्य चित्रसृष्टी असं मी म्हणेन, फक्त चित्रपटसृष्टी असं नाही म्हणता येणार, पण नाटक आणि चित्रपटातले अनेक दिग्गज कलावंत आणि ज्यांचा या चित्रपट क्षेत्राशी संबंध आहे अशी अनेक मंडळी. सगळ्यात पहिलं नाव अर्थातच लता मंगेशकर. त्यांची मुलाखत, त्यांच्याशी गप्पा हे करायची वेळ मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोललेली आहे. आणि आकाशवाणीवर आम्ही, मला आठवतं दत्ता डावजेकर जेव्हा आले होते किंवा श्रीनिवास खळे जेव्हा आले होते तेव्हा पहिली 10 मिनिटं फक्त खळे काका आणि लता दिदी असे बोलत होते, लोक ते ऐकत होते आणि त्यानंतर आम्ही गप्पांना सुरुवात केली. आशाबाई तर आहेतच, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब जे की चित्रपट क्षेत्राशी अनेक वर्ष जोडलेलं आहे, त्या सगळ्यांच्या मुलाखती घेता आल्या. हृदयनाथजींबरोबर अनेक कार्यक्रम करता आले. त्याच्याच बरोबर प्रभाकर पणशीकर असतील किंवा म्हणजे मी असं म्हणेन की प्रभाकर पणशीकरांपासून श्रीकांत मोघे, अरुण दाते, शाहीर साबळे ते आशुतोष गोवारीकर इथपर्यंत, म्हणजे असे सगळे चित्रपट क्षेत्रातली सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती मला घेता आल्या आणि त्यांचं सगळं आयुष्य उलगडून दाखवता आलं. विक्रम गोखलेंची मुलाखत घेतलेली आहे. माझं कृतार्थ नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकासाठी सुद्धा या अशा अनेक मुलाखती घेता आल्या आणि त्यामध्ये ही मुलं कशी घडली, म्हणजे विक्रम गोखलेंच्या वडिलांची मुलाखत घेतली, म्हणजे चंद्रकांत गोखले जेही चित्रपट सृष्टीशी कनेक्टेड, म्हणजे ते चित्रपट सृष्टीतलेच होते. त्यामुळे त्यांच्याकडनं मी जाणून घेतलं की विक्रम गोखले कसे घडले आणि मग त्यांनी सांगितलेल्या सगळ्या ज्या गमती जमती होत्या आणि त्यांचं पूर्ण घडणं होतं ते मला अनुभवता आलं. आशुतोष गोवारीकर बद्दल काय सांगणार, त्यांनी इतकं सुंदर स्वतःचं प्रोफाईल तयार केलं आणि हे प्रोफाईल तयार होत असताना अनेक मुलाखती मला करता आल्या. आकाशवाणीसाठी असेल, दूरदर्शनसाठी असेल किंवा इतर माध्यमांसाठी असेल. त्यामुळे अनेक कलाकार, अनेक गायक मंडळी आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे मी अगदी नुकता गोष्टी गाण्यांच्या नावाचा कार्यक्रम केला दूरदर्शनवर. त्याचे 100 एपिसोड मी पूर्ण केले आणि त्या एपिसोडमध्ये आपला शेवटचा एपिसोड झाला सुदेश भोसलेंचा, जे की पुन्हा चित्रपट सृष्टीतलेच आहेत. वेगवेगळे गायक, संगीतकार, गीतकार अशा जोड्या होत्या त्याच्यामध्ये आणि राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अनेक मुलाखती झाल्या आणि गोष्टी गाण्यांच्याचे 100 भाग हे लोकांना छान या सगळ्या चित्रपटात गाणं कसं बनतं त्याची निर्मिती प्रक्रिया लोकांना अनुभवता आली. आणि आता दुसरा सेगमेंटचा असा की वाचू आनंदे नावाचा कार्यक्रम दूरदर्शनलाच मी सुरू केलाय. त्याच्यामध्ये सगळे अभिनेते अभिनेत्री हे वाचतायत, येऊन अभिवाचन करतायत. म्हणजे एका बाजूला साहित्याचं अभिवाचन होतंय आणि दुसऱ्या बाजूला अभिनेते अभिनेत्री ते वाचतायत. त्यामुळे अनेक लोकांपर्यंत साहित्य पोहोचवण्याचं काम सुद्धा दूरदर्शनच्या वाचू आनंदे या कार्यक्रमातनं करता येते. आणि अतुल परचुरे असेल, आनंद इंगळे, त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी सिनियर, त्याच्यानंतर आणखीन अनेक दिग्गज कलावंत, सुनील बर्वे, असे अनेक कलावंत त्याही कार्यक्रमात येऊन वाचून गेलेत. आता तू म्हणजे तुझं बहुरंगी व्यक्तिमत्व आहे, तू अनेक गोष्टींसाठी काम केलंय. हे करत असताना एक सामाजिक जाणीव पण तुझ्यात होती, तर त्यासाठी तू काय केलंस मला माहितीये, पण मला असं वाटतं की माझ्या सगळ्या दर्शकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. सामाजिक भान प्रत्येकाला असावं असं माझं अगदी पहिल्यापासूनचं मत आहे. त्यामुळे मिती क्रिएशनची सुरुवात झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम करताना मी त्याच्या मागे काहीतरी विचार करूनच करत आले आतापर्यंत. म्हणजे कोणताही कार्यक्रम करायचा तर त्यामागे काहीतरी एक माझी भूमिका असायची. मी तुला नावाची पण गंमत सांगते. मिती क्रिएशन हे जे नाव ठेवलं गेलं तर मिती म्हणजे त्रिमिती, डायमेन्शन. सो मिती हा मराठी शब्द आहे आणि क्रिएशन हा इंग्रजी शब्द आहे. त्यामुळे त्याच्या मागे विचार असा होता की एकाच संकल्पनेचे विविध पैलू म्हणजे मिती क्रिएटिव्हली उलगडणारी संस्था म्हणजे मिती क्रिएशन. वा. सो नाव ठेवण्यामध्ये सुद्धा मी त्याच्या मागे विचार केला होता. सो जे काही कार्यक्रम केले ते वेगवेगळ्या लोकांसाठी जेव्हा केले तेव्हा त्या संकल्पना तर आणल्या. म्हणजे लोकसत्तेसाठी केले, महाराष्ट्र टाइम्ससाठी केले किंवा वेगवेगळ्या संस्थांसाठी केले. पण मितीचे म्हणून जे कार्यक्रम केले त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा होता की महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे.
महिला खूप स्वतःच्या कोशात असतात अनेकदा आपण बघतो, आणि मग त्यांची सगळी सुखदुःख जी आहेत ती कुठेतरी बाहेर आली पाहिजेत, एक प्लॅटफॉर्म झाला पाहिजे. यासाठी मी महिलांमधल्या पाककलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून श्रावण महोत्सव सुरू केला, आणि गेली 10 वर्ष सातत्याने श्रावण महोत्सव चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पाककला स्पर्धा घेतो, आणि आत्ता जेव्हा 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा 10 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा रॅम्प वॉक आपण केला होता, आणि त्यात तू एक होतीस. त्यामुळे तू तो अनुभव घेतलेला आहेस की महिला किती खुश होतात, आणि महिलांना एक स्वतःचं व्यक्त होण्याचं एक ठिकाण म्हणजे मिती ग्रुपचा श्रावण महोत्सव असतो. तसंच मिती क्रिएशनला 10 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा मी असा विचार केला की आपला वर्धापन दिन हा आपण काहीतरी एक समाजाचं देणं लागतो, त्याने आपण करावा. म्हणून मिती क्रिएशनच्या 10व्या वर्षी आम्ही एक पुरस्कार सुरू केला ज्याचं नाव गगनाला पंख नवे पुरस्कार. आणि हा पुरस्कार दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांच्यासाठी असतो. त्याचंही आता हे 10वं वर्ष आहे. अरे वा. त्यामुळे सातत्याने 10 वर्ष, आणि आपण रक्कम देतो, असं नाही की फक्त ट्रॉफी दिली, कारण संस्था जे काम करतात त्यांना पैसे लागतात, आणि ज्या व्यक्ती सुद्धा दिव्यांग आहेत की ज्या स्वतः दिव्यांग आहेत पण इतरांसाठी सुद्धा काही काम करतात, अशा सगळ्यांचा आपण विचार करतो आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. माझ्या निवड समितीमध्ये स्नेहलता देशमुख ह्या माझ्या गेल्या 10 वर्ष अध्यक्षस्थानी होत्या. त्या आता यावर्षी नाहीत, त्यांची एक चुटपुट आहे. पण त्याच्या बरोबरीने विजय कोवळेकर आहेत, राजीव खांडेकर आहेत, किंवा श्रीकांत बोजेवार आहेत, वर्षा पवार तावडे आहेत, ही सगळी श्रीरंग गोडबोले आहेत, ही सगळी मंडळी, मृणाल कुलकर्णी आहे. तर ही सगळी मंडळी निवड समितीमध्ये काम करतात. अर्ज येतात आणि त्या अर्जांची छाननी होऊन त्याच्यातनं सिलेक्ट करून आपण काही पुरस्कार देतो. आणि या वर्षी हा पुरस्कार 25 डिसेंबरला आहे. 25 डिसेंबरच्या त्या कार्यक्रमात तू तर यायचंच आहे. येणार. पण मला असं वाटतं की तुझे हे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करीन की दिव्यांग जे काम करतायत त्यांच्या कामाला सलाम करण्यासाठी 25 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता सावरकर स्मारक शिवाजी पार्क इथे नक्की या. त्यांना तर सलाम आहेच, पण आम्ही त्या दिवशी काही स्टॉल ठेवतो. म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधनं या दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आम्ही तिथे स्टॉलवर ठेवतो. त्यांना फ्री स्टॉल दिला जातो, त्यांच्याकडनं कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. त्या दिवशी जी काही विक्री होईल ते पैसे त्यांच्यासाठी उभे राहतात. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही नक्की या स्टॉलला व्हिजिट करा, त्यांच्या हाताला काम द्या आणि त्यांना मदत करा. आपण एक आपलं सामाजिक दायित्व म्हणून याचा विचार नक्की करायला हवा. तू प्रत्येक क्षेत्रात इतकं काम केलेलं आहे, तुझ्या कधी असं मनात आलं नाही का की चित्रपट क्षेत्रात यावं, एखादा चित्रपट बनवावा, निवेदन हे विषय घेऊन एखादा चित्रपट काढावा वगैरे, असं कधी मनात आलं नाही का? चित्रपट नाही काढला, पण चित्रपटावर आधारित एक संगीतिका मी प्रोड्यूस केली. तिकडे त्याच्याविषयी मला बोलायचं. बरोबर. त्याचं झालं असं की वेगवेगळे कार्यक्रम करत होते. म्हणजे एकतर मी म्हटलं तसं 92 साली सुरुवात झाली निवेदनापासून, आणि मग ना अनेक मंडळी असं सांगायला लागली की आम्हाला अमुक कार्यक्रम करायचा आहे, त्याच्यासाठी तू काही करशील का, अमुक काही करायचंय त्याच्यासाठी तू काही मदत करशील का. कधी कधी कोणाला चित्रपट अभिनेते अभिनेत्री त्यांना कार्यक्रमाला बोलवायचं असायचं, मग ते म्हणजे तू त्यांना बोलावशील का. असं करता करता मग मी म्हटलं की आपण पूर्ण कार्यक्रमांचीच निर्मिती करूया. असं म्हणून मग 2005 साली मिती क्रिएशनची मी स्थापना केली, आणि मिती क्रिएशन सुरू झाल्यानंतर मग आता गेली 20 वर्ष जवळपास वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती करते. पण केवळ कार्यक्रमांची निर्मिती न करता एक संगीतिका केली सुवर्ण मराठी नावाची, ज्याच्यामध्ये संत तुकाराम ते सैराट या संपूर्ण चित्रपटांचा स्पॅन आम्ही घेतला. आणि हा संपूर्ण इतिहास, एरवी कसं होतं की एखादा कार्यक्रम सादर करायचा तर मग त्या चित्रपटातले क्लिप्स वगैरे दाखवले जातात आणि मग तो कार्यक्रम पुढे नेला जातो. जनरली निवेदक असं एवढाच विचार करू शकतो, असं आतापर्यंत आपल्या लक्षात आलंय. पण मी विचार केला की ह्याचं एक नाटकच करावं. आणि पूर्वी ना आकाशवाणीवर संगीतिका व्हायच्या, म्हणजे त्या संगीतिकांमध्ये गाणं असायचं, नृत्य असायचं, अभिनय असायचा. तर त्या सगळ्याचा एक कोलाज
या संगीतिकेमध्ये केला. आणि मग आमचे गायक जे होते ना ते सुद्धा त्या कॉस्ट्युम मध्ये यायचे. एक प्रॉपर सेट उभा केला, नृत्य होती, म्हणजे तुला सांगू 7 म्युझिशियन होते, 12 डान्सर होते, अरे वा, 4 सिंगर होते आणि 3 ऍक्टर होते. एवढा सगळा ताफा होता खरं तर त्याचे अगदी निवडक प्रयोग आम्ही केले, पण लोकांनी खूप उचलून धरलं. त्याच्यामध्ये प्रत्येक चित्रपटाचा एरा कसा आला आणि तो एरा आम्ही नाटकाच्या माध्यमातून दाखवला. म्हणजे आम्ही असं नाही म्हटलं की बघा बघा व्ही शांतारामांनी काय केलं किंवा पुढे श्रीराम लागूंनी अमुक अमुक चित्रपटातनं कसं काम केलं, असं नाही. आम्ही पिंजरा उभा केला तिथे. म्हणजे पिंजरा या चित्रपटातला एक सीन व्हायचा तिथे आणि मग तो सीन होऊन त्याला कनेक्टिंग गाणं असायचं. मग ते गाणं कधी गाण्यामधनं कधी नृत्यामधनं असं व्हायचं. सो मी म्हटलं तसं की संत तुकाराम ते सैराट इतका मोठा स्पॅन आम्ही त्या 3 तासामध्ये बसवला होता. आणि सुवर्ण मराठी म्हणजे आपलं मराठी जे क्षेत्र आहे, ते चित्रपट क्षेत्र आहे, ते किती मोठं आहे, त्याचा स्पॅन किती मोठा आहे, हा आम्ही त्या 3 तासात दाखवत होतो. आणि फार म्हणजे खूप मजा यायची. आणि त्या संगीतिकेची निर्मिती मला करता आली आणि त्याचे काही कार्यक्रम करता आले, ह्याचं आनंद आहे. आताच मी तुला म्हटलं की निवेदन करताना अभिनयही करावा लागतो, कारण तुझ्या घरी किती त्रास झालाय, आज तुला काय प्रॉब्लेम आला त्याच्याशी देणं घेणं नसतं. आणि तो कार्यक्रम 2-3 महिने आधी ठरलेला असतो आणि तुम्हाला त्या दिवशी ते निवेदन करायचं असतं. त्यामुळे आज काय घडलं याच्याशी काही कर्तव्य नसतं. तिथे निवेदन व्यवस्थित करायला एक प्रकारचा अभिनय करून त्यावेळेला तिथे समारोप व्हायला लागतं. तर अभिनय करावा लागतो. तर तुला अभिनय क्षेत्रात यावंसारखं नाही वाटलं का? अभिनय क्षेत्रात यावंसं नाही वाटलं, पण मी कॉलेजमध्ये असताना खूप ऍक्टिंगची प्राइजेस घेतलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये असताना मी खूप अभिनय क्षेत्रातल्या सगळ्या एकांकिका, सगळे मोनो ऍक्ट प्ले, ते सगळं केलेलं आहे. आणि एका चित्रपटात पण काम केलं. हो, सांग त्याच्याविषयी. एका चित्रपटात पण काम केलंय प्रसाद ओकच्या कृपेमुळे. कारण प्रसाद ओकचा चंद्रमुखी हा चित्रपट जेव्हा आला, लावणी आणि चंद्रमुखी खूप मोठा पिक्चर होता. प्रसादची बायको मंजू, तिचा एक दिवस मला फोन आला की अमुक अमुक दिवशी काय करतेयस, त्या दिवशी काही तुला कार्यक्रम नाहीये ना? तर मी म्हटलं की नाहीये, तो दिवस मोकळा आहे, तसं काही नाहीये. तर मला म्हणाली की तू शूटिंगला ये. तर मी म्हटलं अरे रोल वगैरे, म्हणजे तुला एक मला रोल द्यायचा आहे त्याच्यामधला. मी म्हटलं अरे मी अभिनय वगैरे नाही करत, मी निवेदन करते तितकं ठीक आहे. तर ती म्हटली नाही नाही, आम्हाला या चित्रपटामध्ये एक पत्रकारच पाहिजे. आणि माझी अर्थात सुरुवात जसं निवेदन ही आहे तसंच त्याच्याबरोबर पत्रकारिता हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. कारण मी जर्नलिझम केलं आणि त्यानंतर मी निवेदनाच्या क्षेत्रात आले. त्यामुळे जसं 92 सालापासून निवेदन सुरू झालं तसंच 92 साली डिसेंबरमध्ये पहिलं आर्टिकल, माझा लेख जो आहे तो साप्ताहिक विवेकमध्ये छापून आला. आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, सकाळ, लोकमत सगळ्या वर्तमानपत्रातनं खूप लिहिलं. त्यामुळे ती म्हणली की आम्हाला एक अशी पत्रकार पाहिजे, एक पत्रकाराचा रोल आहे आणि ती मॅच्युअर्ड पाहिजे आणि आम्हाला त्या रोलसाठी तूच आमच्या डोळ्यासमोर आलीस, तर तू तो रोल करावा. मी आपलं घाबरतच म्हणलं, कारण आता ऍक्टिंग केली कॉलेजमध्ये इथपर्यंत ठीक होतं, आता नंतर करणं खरंच डिफिकल्ट टास्क आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे, करूया, बघूया. आणि तो रोल झाला. म्हणजे चंद्रमुखीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिला असेल तर तो जो शेवटचा सीन आहे जिथे एक पत्रकार परिषद भरते आणि तिथे त्या चंद्राचं जे वास्तव आहे ते लोकांसमोर येतं. तर त्या सीनमध्ये बऱ्यापैकी एक 10 मिनिटाचा सीन आहे आणि त्यामध्ये मला तो रोल करता आला. त्यामुळे चंद्रमुखीमध्ये एक छोटासा रोल माझा आहे आणि त्याने मी अभिनय क्षेत्रात एक छोटंसं काम केलं असं म्हणायला. आता एक छोटासा ब्रेक घेऊया. चहा कॉफी काय घेशील तू? चालेल, कॉफी. आम्ही थोडा ब्रेक घेतोय, चहा कॉफी घेतोय आणि या शुक्रवारसाठी निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी.